मुंबई महापालिकेतील पराभवाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांनी घेतली पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं भाजप किंवा शिवसेना म्हणत नाहीये, तर हे विधान आहे काँग्रेसच्या भाई जगताप यांचं. आ बैल मुझे मार अशी हिंदीतील एक म्हण आहे. खरं तर गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यातील काँग्रेस पक्षाची झालेली अवस्था पाहता ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होत असल्याचं दिसतंय. या प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर आत्मचिंतन करण्याऐवजी काँग्रेसचे नेते आपापसात भांडत बसतात आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीत संकट ओढवून घेतात. मुंबई महानगरपालिका निवडणूक संपताच काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा जुना आजार डोकं वर काढू लागलाय. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि सध्याच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्यात वाद उफाळलाय. हा वाद केवळ व्यक्तिगत मतभेद नाही, तर तो महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खोलवर रुजलेल्या नेतृत्व संकटाचं प्रतीक आहे असं म्हणावं लागेल. यामुळेच आज घडीला मुंबईसह राज्यात काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. तर जगताप आणि गायकवाड यांच्यातील नेमका वाद काय आहे, काँग्रेसच्या अवस्थेमागे कारण काय आणि याला जबाबदार कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे सुमित घोरपडे. राज्यभरातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर 16 जानेवारी रोजी निकाल लागला. या सर्व महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेवर सर्वांची विशेष नजर होती. यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होती. ठाकरे बंधूंची युती, महाविकास आघाडीतील फाटाफूट, काँग्रेसचा अनोखा युतीचा जुगाड, या सर्व कारणांमुळे मुंबईच्या निकालांवर सर्वांचंच लक्ष लागून होतं. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांना छेद देत मुंबईत भाजप महायुती सत्तेत आली. या निकालानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत जन्मलेला काँग्रेस पक्ष थेट 4थ्या क्रमांकावर फेकला गेला. या दारुण पराभवाचं आत्मचिंतन करण्याऐवजी काँग्रेसचे मुंबईतील आजी माजी अध्यक्ष आपापसातच भांडत बसले. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी सध्याच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेतील पराभवाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांनी घेतली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं ते म्हणाले. यंदा मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवण्याची घोषणा केली, परंतु त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन पक्षांना त्यांनी सोबत घेतलं. काँग्रेसनं मुंबईत 143 जागा लढवून केवळ 24 जागांवर विजय मिळवला. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाने 31 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता हा आकडा घसरल्यानं पक्षातील नाराजी उफाळून आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याची सभा झालेली पाहायला मिळाली नाही. केवळ उबाठा गटाने मनसे सोबत युती केल्यानं आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, हा एकच मुद्दा निवडणूक काळात चर्चेत राहिला. त्यानंतर निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यानं या पराभवाची जबाबदारी कुणाची, यावरून काँग्रेस नेत्यांचे आपापसात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या उलट उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा, स्थानिक नेतृत्वाची निष्क्रियता याकडे अजून तरी कुणी लक्ष दिलेलं दिसत नाही. त्यात भाई जगताप यांनी संघटनात्मक कमकुवतपणाकडे बोट दाखवण्याची हिंमत केली, तर त्यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वास्तविक विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र अजूनही पक्षातील नेत्यांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारलेलं नाही असं दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे नाना पटोलेंप्रमाणे वर्षाताई सुद्धा पराभवाची जबाबदारी स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतरचा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष हा केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर तो राज्यातील काँग्रेसच्या ढासळत्या स्थितीचं जिवंत उदाहरण आहे. नेतृत्व, संघटना आणि राजकीय दिशा या तिन्ही गोष्टींवर काँग्रेसने तातडीने बदल केला नाही, तर ही उतरती काळात थांबवणं अशक्य ठरेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.